नमस्कार मित्रांनो. तुमच्या हातातला मोबाईल तुमचं भविष्य घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो. निर्णय मात्र पूर्णपणे तुमचा आहे. आजच्या काळात अनेक तरुण तासनतास सोशल मीडियावर स्क्रोल करतात, इतरांचं आयुष्य पाहतात, पण स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी किती वेळ देतात? जर तुमची स्वप्न मोठी असतील, जर तुम्हाला समाजात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. एकदा एक तरुण रस्त्याने जाणाऱ्या एका वृद्ध महिलेला चेष्टेने विचारतो, "ए आजी, खाली काय शोधते?" ती हसत उत्तर देते, "बाळा, माझ्या तारुण्याचा मोती हरवला आहे, तोच शोधते. पुन्हा कधीच परत येत नाही, त्याला तारुण्य म्हणतात." म्हणूनच या वयात आलेल्या अडचणींना घाबरू नका, कारण तरुण तो नाही ज्याचं फक्त वय कमी आहे. तरुण तो आहे ज्याच्या मनात मोठी स्वप्न असतात, ज्याच्या विचारात सकारात्मकता असते आणि ज्याच्या कृतीमध्ये समाजासाठी काहीतरी करण्याची तयारी असते. मोबाईलची बॅटरी 10% झाली की आपण चार्जर शोधतो, पण आत्मविश्वास 10% झाला की स्वतःला चार्ज करण्यासाठी काय करतो? इंग्रजीत यूथ या शब्दातच तरुणपणाची खरी व्याख्या दडलेली आहे. वाय, इयर्निंग फॉर लर्निंग म्हणजे सतत शिकण्याची तीव्र इच्छा. ओ, ओबिडियन्स म्हणजे शिस्त, आदर आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी. यू, युजफुलनेस टू सोसायटी म्हणजे समाजासाठी उपयुक्त ठरणं. टी, ट्रूथ म्हणजे सत्याची साथ कधीही न सोडणं. एच, हेल्दी म्हणजे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणं. महान समाजसेवक बाबा आमटे म्हणायचे की तरुणांकडे 3 त असले पाहिजेत: तेजस्विता, तपस्विता, तत्परता. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्यांचे स्नायू पोलादे आहेत, ज्यांच्या मांसपेशी लोखंडी आहेत आणि ज्यांच्या छातीत सिंहाचे हृदय आहे, असे तरुण देशाचा कायापालट करू शकतात. मित्रांनो, कम्फर्ट झोन इज अ ब्युटिफुल प्लेस बट नथिंग ग्रोज देअर. मोठी स्वप्न पहा, लहान सुरुवात करा, पण कधीच थांबू नका. कारण ड्रीम बिग, स्टार्ट स्मॉल बट नेव्हर स्टॉप. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मध्येच सोडून देणारा कधीच जिंकत नाही आणि जिंकणारा कधीच मध्ये सोडत नाही. तुमची स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. तुमच्यातली ताकद ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजपासूनच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासाला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.